सगळ्यात महत्त्वाचा घटक जर कुठला समजून घ्यायचा असेल तो घटक म्हणजे प्रबोधनाचा घटक। आता हा सगळा भाग आपल्याला अभ्यासायचा असताना इथे कुठेतरी याची पार्श्वभूमी त्या कालखंडातली आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। आणि तत्पूर्वी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा घटक जर कुठला समजून घ्यायचा असेल, या संपूर्ण सिलेबसच्या मुद्द्यांतर्गत न दिलेला तो घटक आहे, स्पष्टपणे त्याचा उल्लेख कुठेही आपल्याला दिसत नाही, तो घटक म्हणजे प्रबोधनाचा घटक। तो घटक म्हणजे प्रबोधनाचा घटक, ज्याला आपण प्रबोधन पर्व असं सुद्धा म्हणू। आता या आधुनिक जगाच्या इतिहासामध्ये इथे कुठेही आपल्याला स्पष्टपणे अशा पद्धतीचा उल्लेख नाही। जगाच्या इतिहासामध्ये 18व्या शतकापासून औद्योगिक क्रांती, जागतिक युद्धे, देशांच्या भूसीमांची पुनर्रचना, वसाहतवाद, निर्वसाहतवाद, राजकीय तत्वज्ञान जसे की साम्यवाद, भांडवलशाही समाजवाद इत्यादी त्यांची रूपे व समाजावरील त्यांचा प्रभाव यांचा समावेश राहील असं आपल्याला म्हटलेलं आहे। स्टार्ट पासून एंड पर्यंत प्रबोधन किंवा प्रबोधन पर्व अशा पद्धतीचा शब्द किंवा शब्दप्रयोग आपल्याला या टॉपिक मध्ये किंवा ह्या पॉइंट मध्ये कुठेही दिसत नाही। मात्र आपल्या अभ्यासाची सुरुवात ही या घटकापासूनच करावी लागेल।